राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचं कोडं अजूनही उलगडलेलं नाहीये. दुसरीकडे या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत, दावे, प्रतिदावे आणि संशय व्यक्त केले जात आहेत. आजही अशाच पद्धतीचा एक संशय व्यक्त केला गेला, ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात होण्याच्या पूर्वीच, म्हणजे प्लेन क्रॅश होण्यापूर्वी, जमिनीला टेकण्यापूर्वीच या विमानाचा स्फोट झालेला होता. त्यामुळे या विमानामध्ये बॉम्ब तर ठेवलेला नव्हता ना, असा एक सवाल उपस्थित केला गेला. याच अनुषंगानं आज दिवसभर वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. दुसरीकडे याच प्रकरणामध्ये AAIBचा जो काही एक प्राथमिक रिपोर्ट येणार आहे, त्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या अहवालानुसार काही गोष्टी असल्याचं, काही या अपघातामागच्या शक्यता वर्तवल्याचं सांगितलं गेलंय. त्यामुळे आज दिवसभरात या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, दावे, प्रतिदावे, मतमतांतरं आणि या प्राथमिक अहवालावरती नेमकं काय काय म्हणण्यात आलंय, या सगळ्याच्याच अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही बोललं जात आहे. कुणी ना कुणी येऊन दावे करताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणामध्ये शरद पवार गटाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आज एक दावा केला. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळी हे प्लेन क्रॅश झालं, प्लेन क्रॅश होण्यापूर्वीच या प्लेनमध्ये स्फोट झालेला होता. म्हणजे जेव्हा हे विमान, आपण एक सीसीटीव्ही पाहिलेलं आहे, या सीसीटीव्ही मध्ये हे विमान घिरट्या घालताना पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अचानक 90 डिग्री एका बाजूला कललं जातं आणि थेटपणे खाली कोसळतं. त्यानंतर मोठमोठ्या धुरांच्या लाटा आणि त्याचबरोबर ज्वाला बाहेर पडत असलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. पण त्यांचं असं म्हणणं होतं की अनेकदा, म्हणजे सर्रासपणे असंच पाहायला मिळतं की एखादं प्लेन जेव्हा क्रॅश होतं, जेव्हा जमिनीला धडकतं, त्यानंतर त्याचा स्फोट होतो, त्यानंतर त्यामध्ये आग लागते. मात्र बजरंग बाप्पा सोनवणे यांचा असा दावा आहे की यामध्ये जे प्लेन क्रॅश झालं, ते क्रॅश होण्याच्या पूर्वी जेव्हा हवेत होतं, त्याच वेळी त्यामध्ये एक ब्लास्ट झालेला होता. त्यानंतर पुढचा भाग विमानाचा जळला. त्यानंतर हे विमानाचा जे काही बाकीचा पार्ट राहिला होता तो खाली कोसळला आणि त्यानंतर 2-3 मोठ्यांदा स्फोट झाले. त्यामुळे मग या विमानामध्ये आधीच बॉम्ब तर ठेवलेला नव्हता ना, याची चौकशी व्हायला हवी, असं बजरंग बाप्पा सोनवणे यांचं म्हणणं होतं. दुसरीकडे ते असं सुद्धा म्हटले की एकंदरीतच अजितदादांचा हा जो काही अपघात आहे, हा फार संशयास्पद वाटतो. त्यामुळे या प्रकरणामध्ये देवगिरी बंगल्यापासून जेव्हा अजित पवार निघाले, तिथून ते या लोकेशनला, अपघाताच्या लोकेशनला येईपर्यंत नेमकं या रस्त्यामध्ये काय काय घडलेलं आहे, या सगळ्याचा तपास व्हायला पाहिजे. अजितदादा तिथून निघाले त्यावेळी ते कोणत्या गाडीने निघाले, किती वाजता निघाले होते, त्यांच्या बरोबर कोण कोण होतं, अशा सगळ्याच गोष्टींचे सीसीटीव्ही तपास केले पाहिजेत, फुटेजेस काढून चेक केलं पाहिजे आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये अगदी डिटेल रिपोर्ट सुद्धा आला पाहिजे आणि या सगळ्याची नीट चौकशी झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. त्यामुळे त्या अनुषंगानं आज दिवसभर बरीच चर्चा झालेली पाहायला मिळतेय. दुसरीकडे काल कल्याण आटोळे माजी सरपंच आहेत जे तिथल्या गावचे, त्यांनी सुद्धा एक दावा केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळी या विमानाचा पहिल्यांदा विमान क्रॅश झालं, त्यानंतर आपण कुणाला तरी बाहेर पडताना किंवा पडायचा प्रयत्न करताना पाहिलेलं होतं. त्यानंतर या विमानामध्ये आणखी 1-2 वेळा स्फोट झाले, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केलेला एक दावा आहे की प्लेन जमिनीला टेकायच्या आधीच त्याचा स्फोट झाला होता. दुसरीकडे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की प्लेन क्रॅश झालेलं होतं, खाली कोसळलं, तिथून पुढे सुद्धा 2-3 स्फोट झाले. त्यामुळे खरंच प्लेनमध्ये जो स्फोट झाला, सगळ्यात पहिला जो स्फोट झाला, तो खरंच हवेतच झाला होता की मग जमिनीवर प्लेन क्रॅश झाल्याच्या नंतर झाला. असे अनेक विषय आहेत ज्या विषयांची आता तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये जर आपण बघितलं तर DGCAने एक समिती गठीत केलेली आहे. त्याचबरोबर AAIB कडून सुद्धा तपास सुरू आहे, CID कडून सुद्धा तपास सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या तपास यंत्रणा या सगळ्यामध्ये तपास करत असलेल्या पाहायला मिळतात. या सगळ्यामधला जो पहिला रिपोर्ट येणार आहे, प्राथमिक रिपोर्ट येणार आहे, तो 15 फेब्रुवारी पर्यंत येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मात्र याच प्राथमिक रिपोर्ट मधल्या काही गोष्टी आता समोर येत असताना पाहायला मिळतात. सूत्रांच्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की हा जो प्राथमिक अहवाल आहे, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या अपघाताला केवळ तांत्रिक बिघाडच कारणीभूत नाही, तर वैमानिकानं, म्हणजेच पायलटनं लँड होण्याच्या वेळेस जो काही अँगल निवडला होता, त्याचा तो अँगल चुकला, दिशा चुकली आणि त्यामुळे हे विमान डिसबॅलन्स झालं आणि त्याच्यानंतर मग ते विमान खाली कोसळलं, असं सुद्धा या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. कारण आपण जर बघितलं तर या विमानामध्ये तांत्रिक बिघाड नेमका कधीपासून झाला, याविषयीची माहिती अजून तरी समोर आलेली नाहीये. 8:37 अजितदादांनी त्यांच्या पुतण्याशी फोनवरून बोलणं झालेलं होतं. तोपर्यंत अजितदादा फोनवर एकदम नॉर्मल वाटत होते. त्यामुळे तोपर्यंत तरी या विमानामध्ये कुठलाही बिघाड झालेला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये विमानामध्ये असं नेमकं काय घडलं,
की त्यानंतर हे विमान थेटपणे क्रॅश झालं किंवा वैमानिकाला पायलटला अचानक हे विमान हँडल करणं किंवा जी धावपट्टी होती ती धावपट्टीच त्याला नीट दिसून न येणं, त्याच्याकडून अँगल चुकणं, हे नेमकं कशामुळे झालंय हे सगळं शोधावं लागणार आहे. आणि हेच शोधण्यासाठी आता ब्लॅक बॉक्स मधून जो काही डेटा रिकव्हर करायचा आहे त्याची रिकव्हरी सुरू झाली आहे. दुसरीकडे कॉकपिट मध्ये जो व्हॉइस रेकॉर्डर असतो त्याच्यामधून सुद्धा शेवटच्या काळातलं पायलटचं किंवा त्या ठिकाणी आणखी एक को पायलट होते त्यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालंय, प्लेन मध्ये बसलेले इतर जे व्यक्ती होते त्यांच्यामध्ये आणखी काही फ्लाईट अटेंडन्स असतील किंवा स्वतः अजितदादा असतील त्यांच्याबरोबर काही खरंच या सगळ्यामध्ये चर्चा झालेली होती का. शेवटच्या आपण काही वेळामध्ये पाहिलेलं आहे की केवळ एका पायलटचा ओ शिट असं दोनदा म्हटलेला एक आवाज जो आहे तो रेकॉर्ड झालेला होता. मात्र या व्यतिरिक्त कुठलंही संभाषण अजूनपर्यंत आपल्या समोर आलेलं नाही. त्यामुळे आता या सगळ्याचा सुद्धा तपास सुरू केलेला आहे आणि याच तपासामधून अंतिम वेळी या विमानामध्ये नेमकं काय घडलं, तांत्रिक बिघाड तर झालेला असेलच, मात्र त्याचबरोबर वैमानिकाची सुद्धा या सगळ्यामध्ये चूक कशा पद्धतीनं होती ते सुद्धा आता या सगळ्या अहवालामधून समोर येणार आहे. प्राथमिक अहवाल हा 15 तारखेपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर दुसरीकडे संपूर्ण जो अहवाल आहे म्हणजे एक डिटेल रिपोर्ट या सगळ्यामधला जो येणार आहे तो रिपोर्ट येण्यासाठी कदाचित 10 महिने, 11 महिने, 12 महिने म्हणजे जवळपास वर्षभराचा सुद्धा वेळ लागू शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे. त्यामुळे दररोज या प्रकरणामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत, वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. मात्र हे दावे, हे संशय तेव्हाच खरे ठरतील जेव्हा या सगळ्याच्या अनुषंगानं हे जे काही रिपोर्ट येणार आहेत, प्राथमिक असतील किंवा डिटेल रिपोर्ट असतील, त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय त्यावरती हे दावे किती खरे किती खोटे हे सिद्ध होणार आहे. दुसरीकडे काहींकडून तर असं सुद्धा म्हटलं जात आहे की या सगळ्यामध्ये एक पायलट जो आहे तो एक पायलट या सगळ्यामधून सुखरूप वाचलेला आहे. या विमानामध्ये 5 नाही तर 6च व्यक्ती होते. विमान दुर्घटना झाल्याच्या नंतर एक पायलट सुखरूप वाचलेला आहे, तो बाहेर गेलेला आहे, असे अनेक दावे केले जातात. अर्थात यातले अनेक दावे हे तथ्यहीन आहेत कारण याविषयीचे कुठलेही पुरावे अद्याप कुणाकडेच नाहीयेत. मात्र जे काही दावे केले जात आहेत हे दावे किती खरे किती खोटे हे सगळं आपल्याला डिटेल रिपोर्ट मधून आणि अहवालांमधूनच समोर येताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा पहिला प्राथमिक अहवाल नेमका कधी येतोय आणि त्यामध्ये नेमकं काय काय म्हणण्यात आलंय याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.